नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 28वा दिवस. आज आपण रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर या पार्टचा स्टडी करणार आहोत. कॉन्सेप्ट कॉर्नर. एक सर्कलची तुम्हाला बाजूला फिगर दिलेली बघा. राईट द नेम ऑफ पार्ट ऑफ अ सर्कल. आणि या सर्कलचे जे पार्ट आहेत त्यांची तुम्हाला नावे लिहायला सांगितलेली आहे. पहिलं दिले बघा तुम्हाला सेंटर. आता सर्कलचा सेंटर कोणता आहे तर ओ हा सर्कलचा सेंटर आहे आणि अशा प्रकारचं सर्कल ड्रॉ केलेलं आहे म्हणजे पॉईंट ओ. सेंटर आहे पॉईंट ओ. त्याच्यानंतर रेडियाय. सर्कलची रेडियस कोणाला म्हणायचं तर सर्कलचा सेंटर घ्यायचा आणि सर्कलवरील कोणताही एक पॉईंट घ्यायचा, यांना जॉईंट करणारा सेगमेंट काढायचा, त्याला म्हणायचं रेडियस ऑफ अ सर्कल. सेंटर ओ घेतला, सर्कलवरील पॉईंट ए घेतला आणि ओ ए सेगमेंट ड्रॉ केला आहे. त्याचबरोबर ओ बी सेगमेंट ड्रॉ केला आहे, ओ सी केला आहे, ओ ई केला आहे. म्हणजे या सर्कलच्या सर्व रेडियाय झालेल्या आहेत. म्हणजे सेक ओ ए, सेक ओ बी, सेक ओ सी अँड सेक ओ ई या सर्कलच्या रेडियाय आहेत. देन डायमीटर. आता डायमीटर कोणाला म्हणायचं तर सर्कलवरील 2 पॉईंट घ्यायचे, त्यांना जॉईंट करणारा सेगमेंट काढायचा, परंतु तो सेगमेंट सर्कलच्या सेंटरमधून गेला पाहिजे. आणि अशा प्रकारचा जर सेगमेंट असेल तर त्याला म्हणायचं डायमीटर ऑफ अ सर्कल. बघा, सर्कलवरील पॉईंट ए आणि सी हे 2 पॉईंट आहेत बघा, आणि यांना जॉईंट करणारा सेगमेंट ड्रॉ केला आहे ए सी आणि तो सेंटरमधून पण गेलेला आहे. आणि अशा प्रकारच्या सेगमेंटला म्हणायचं डायमीटर. ही कॉन्सेप्ट तुम्हाला कॉर्डवरून समजायला अजून सोपं जाईल. कॉर्ड नंतर डायमीटर समजून घेतलं तर समजायला अधिक सोपं जाईल. आता कॉर्ड कुणाला म्हणायचं बघा, सर्कलवरील कोणतेही 2 पॉईंट घ्यायचे आणि त्यांना जॉईन करणारा सेगमेंट ड्रॉ करायचं, त्याला म्हणायचं कॉर्ड ऑफ अ सर्कल. बघा, सर्कलवर हा डी पॉईंट घेतला आहे, ई पॉईंट घेतला आहे, यांना जॉईंट केले म्हणजे हा सेक डी ई ड्रॉ केला आहे, याला म्हणायचं कॉर्ड. त्याच्यानंतर सेक एफ जी, एफ आणि जी हे सर्कलवरील पॉईंट जॉईन करणारा सेगमेंट ड्रॉ केला आहे, याला म्हणायचं कॉर्ड. त्याच्यानंतर ए सी. बघा, ए आणि सी हे सर्कलवरील पॉईंट आहे, यांना जॉईन करणारा सेगमेंट पण काढला, त्यालासुद्धा म्हणायचं आहे कॉर्डच. मग ही कॉर्ड, ए सी कॉर्ड आणि डी ई कॉर्ड यामध्ये फरक काय आहे तर ए सी कॉर्ड ही त्या सर्कलच्या सेंटरमधून जाते आणि मग सर्कलच्या सेंटरमधून जर कॉर्ड जात असेल तर तिला म्हणतात डायमीटर. म्हणजे सेक ए सी ही कॉर्ड पण आहे आणि सेक ए सी ही डायमीटर पण आहे. आणि सर्कलची सर्वात लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच डायमीटर असते, लक्षात घ्या. सर्कलची सर्वात मोठी जी कॉर्ड असते तिला मराठीमध्ये आपण जीवा असं म्हणतो, ती असते त्या सर्कलचा डायमीटर म्हणजे व्यास. नेक्स्ट, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. बघा, एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची. हे एक सर्कल मी दाखवलेले बघा. समजा ही बँगल आहे, बांगडी ज्याला आपण म्हणतो ती, आणि ती बांगडी काय केली समजा अशा प्रकारे इथे ठेवली आणि ह्या बांगडीवरती अशा प्रकारचा हा दोरा काय केला आहे असा पाठीमागून लावलेला आहे. आणि हा दोरा नंतर आपण स्ट्रेट केला, सरळ केला. बघा, बांगडीवरील हा ए पॉईंट घ्यायचा बँगलवरील आणि यावरून असा थ्रेड लावायचा आणि नंतर काय करायचा तो थ्रेड स्ट्रेट करायचा. जेवढी लेंथ येणार आहे त्या लेंथला म्हणायचं सर्कम्फरन्स. त्या लेंथला म्हणायचं काय सर्कम्फरन्स. आता सर्कम्फरन्स काउंट केला बघा. राजू कॅल्क्युलेटेड द सर्कम्फरन्स अँड डायमीटर ऑफ अ सर्क्युलर ऑब्जेक्ट. कंप्लीट द टेबल. राजूने काय केलं आहे कॅल्क्युलेट, सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट केला आहे आणि डायमीटर कॅल्क्युलेट केलेलं आहे ऑब्जेक्टचं. कंप्लीट द टेबल, आणि तुम्हाला त्यांनी टेबल कंप्लीट करायला सांगितलेला आहे. आता काय काय दिले टेबलमध्ये बघा. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे क्लॉक. क्लॉकचा सर्कम्फरन्स मोजलेला आहे
तो आलाय 44 सेंटीमीटर. क्लॉकचा डायमीटर आलाय 14 सेंटीमीटर आणि रेशो ऑफ सर्कम्फरन्स टू डायमीटर. रेशो ऑफ सर्कम्फरन्स टू डायमीटर म्हणजे सर्कम्फरन्सला डायमीटरने डिवाईड करायचं. म्हणजे 44/14. 44/14 इक्वल टू, यामध्ये तुम्ही डिवाईड केलं का तुम्हाला रेशो मिळतो 3.14 आणि समथिंग, त्याच्या पुढे पण तो जातो. त्यानंतर बँगल घेतली आणि त्याचा सर्कम्फरन्स मोजलेला आहे, तो आला 23.5 सेंटीमीटर, डायमीटर 7.5 सेंटीमीटर आणि मग सर्कम्फरन्सला डायमीटरने डिवाईड केलं म्हणजे 23.5/7.5. हा डेसिमल पॉईंट आपण काढून टाकला तर आपल्याला मिळणार आहे 235/75 इक्वल टू. आता यामध्ये डिवाईड आपण जर केलं तर ते आन्सर आपल्याला मिळतं 3.13... हे रिकरिंग येते म्हणजे 3 हा नंबर रिपीट होतो आहे परत म्हणजे 3.1333 अशा प्रकारे येते. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली ते आन्सर आपल्याला मिळालं 3.14. हे तुम्ही डिवाईड करून स्वतः बघू शकता. त्यानंतर व्हील ऑफ बुलक कार्ट, बैलगाडीचं चाक, त्याचा सर्कम्फरन्स आलेला आहे 314 सेंटीमीटर, डायमीटर 99 सेंटीमीटर आणि मग रेशो घेतला आहे सर्कम्फरन्स टू डायमीटर म्हणजे 314ला डिवाईड केलं 99ने. हे डिवाईड केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळतं 3.17. हे रिकरिंग येते. रिकरिंग म्हणजे 1717 हे रिपीट होते. म्हणजे हे डिवाईड केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळतं 3.17. रिकरिंग 17 म्हणजे 1717 हा पार्ट रिपीट होतो आहे. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली आपण जर काढलं तर ते 3.14च आलं. आणि मग इथे 3.14 येतं, हे 3.14, हे 3.14. ॲप्रॉक्सिमेटली अंदाजे ज्याला आपण म्हणतो ते, परफेक्ट नाही, लक्षात घ्या. आणि मग यावरून आपल्याला काय दिसून येतं, व्हॉट इज द रेशो ऑफ सर्कम्फरन्स टू इट्स डायमीटर. म्हणजे सर्कम्फरन्सचा डायमीटरशी असलेला रेशो किती आपल्याला मिळालेला आहे, तर तो मिळतो 3.14. तो मिळतो ॲप्रॉक्सिमेटली 3.14. द रेशो ऑफ सर्कम्फरन्स टू द डायमीटर इज क्लोज टू कॉन्स्टंट. म्हणजे सर्कम्फरन्सचा डायमीटरशी असलेला जो रेशो आहे तो जवळजवळ कॉन्स्टंट असतो, म्हणजे स्थिर. धिस व्हॅल्यू इज नोन ॲज कॉन्स्टंट अँड इट इज कॉल्ड ॲज पाय. त्या व्हॅल्यूला म्हणतात पाय. पाय इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर इक्वल टू 3.14 और 22/7. ॲप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे ही व्हॅल्यू, हा जो रेशो आहे हा रेशो तुमचा येतो 3.14 और 22/7. सर्कम्फरन्सचा आपण सी घेतला, डायमीटरचा डी घेतला तर इक्वल टू आपल्याला रेशो मिळतो काय, पाय. आता ह्या डीने इकडे डिव्हाइड केले, इकडे जाऊन मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे सी इक्वल टू तुम्हाला मिळालं पाय डी. अँड सी इक्वल टू डी म्हणजे काय, डायमीटर रेडियसच्या डबल असतो म्हणजे डी इक्वल टू 2r. डी इक्वल टू 2r आणि मग डीची व्हॅल्यू या ठिकाणी जर आपण 2r ठेवली तर आपल्याला सी मिळणार आहे 2πr. बघा इथे जर 2r आपण जर व्हॅल्यू ठेवली, 2r आणि हा पाय आहे म्हणजे 2πr, अशा प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी 3 फॉर्म्युले आपल्याला मिळालेले आहेत. सी इक्वल टू पाय डी, सी इक्वल टू 2πr अँड डी इक्वल टू 2r. डायमीटर रेडियसच्या डबल आणि सर्कम्फरन्स इक्वल टू पाय इंटू डायमीटर म्हणजेच पाय डी. और सी इक्वल टू 2πr means circumference equal to 2π into radius. Then practice corner, complete the table. आता आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. काय काय दिले टेबलमध्ये बघा, रेडियस दिली, डायमीटर दिलाय आणि सर्कम्फरन्स दिलेला आहे. रेडियस 14 सेंटीमीटर आहे, तुम्हाला डायमीटर फाइंड आउट करायचा आहे आणि सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचं आहे. सेकंड टाइम काय दिलं आहे, डायमीटर दिलं आहे 42, तुम्हाला रेडियस फाइंड आउट करायची आणि सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचं आहे. आणि लास्ट
तुम्हाला सर्कम्फरन्स दिलेले आहे 44 सेंटीमीटर, डायमीटर आणि रेडियस फाइंड आउट करायची. आता हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आता टेबल कंप्लीट करण्यासाठी आपल्याला हे जे 3 फॉर्म्युले आहेत ते युजफुल आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. C इक्वल टू पाय डी, C इक्वल टू 2 पाय आर आणि D इक्वल टू 2R. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करायला घेऊया. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिले त्यांनी बघा, रेडियस तुम्हाला दिलेली आहे 14 सेंटीमीटर आणि तुम्हाला डायमीटर फाइंड आउट करायचा आहे, सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल, रेडियस म्हणजेच R इक्वल टू 14 सेंटीमीटर, डायमीटर D इक्वल टू क्वेश्चन मार्क, सर्कम्फरन्स C इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि मग तुम्हाला D फाइंड आउट करायचा आहे. रेडियस तुमच्याकडे आहे म्हणजे फॉर्म्युला आपण यूज करणार D इक्वल टू 2R, D इक्वल टू 2R. 2 इंटू आरची व्हॅल्यू आहे 14, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं का 28 येतं. देअरफॉर D इक्वल टू 28 सेंटीमीटर, म्हणजेच डायमीटर इक्वल टू 28 सेंटीमीटर. D आपल्याला मिळाला. आता आपल्याला C फाइंड आउट करायचं. Cचा फॉर्म्युला आहे C इक्वल टू पाय डी और C इक्वल टू 2 पाय आर. असाही फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. आर आपल्याकडे आहे, आपण हा फॉर्म्युला यूज केला आहे. C इक्वल टू पाय डी, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू डायमीटर आहे 28. इथे आपण डिवाइड केल्यानंतर काय मिळेल आपल्याला बघा, 7 1 जा 7, 7 4 जा 28 आणि मग 22 इंटू 4 इक्वल टू आपल्याला मिळाले 88 सेंटीमीटर. आणि C म्हणजे सर्कम्फरन्स, देअरफॉर सर्कम्फरन्स इक्वल टू 88 सेंटीमीटर. सेम अशाच प्रकारे सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिले बघा, त्यांनी डायमीटर दिलेला आहे 42 सेंटीमीटर, म्हणजे D इक्वल टू 42 सेंटीमीटर. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे रेडियस आणि सर्कम्फरन्स, R इक्वल टू क्वेश्चन मार्क, C इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. D दिला आहे, R फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे D इक्वल टू 2R हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला आहे. Dची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 42 इक्वल टू 2 इंटू R. 2ने इकडे मल्टिप्लाय केले म्हणजे इकडे येऊन डिवाइड होणार आहे, म्हणजे 42/2 इक्वल टू R. आणि मग 2ने याला डिवाइड केलं का आपल्याला मिळतात 21, म्हणजे R इक्वल टू 21. आरची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 21. आणि मग R म्हणजेच रेडियस, देअरफॉर द रेडियस ऑफ अ सर्कल इज 21 सेंटीमीटर. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, सर्कम्फरन्स C. Cचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे C इक्वल टू पाय डी. या ठिकाणी C इक्वल टू 2 पाय आर हा फॉर्म्युला पण आपण यूज करू शकतो. पाय 22/7 पायची व्हॅल्यू इंटू डायमीटर 42. 7 1 जा 7, 7 6 जा 42 आणि मग 22 इंटू 6 येणार आहे. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं का ते मिळतं 132 सेंटीमीटर. देअरफॉर सर्कम्फरन्स इक्वल टू 132 सेंटीमीटर. देन थर्ड एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. सर्कम्फरन्स दिला आहे 44 सेंटीमीटर, म्हणजे Cची व्हॅल्यू आहे 44 सेंटीमीटर आणि तुम्हाला D आणि R फाइंड आउट करायचं आहे. D आणि R फाइंड आउट करायचं आहे. C दिला आहे 44 सेंटीमीटर. थर्ड क्वेश्चन, C इक्वल टू 44 सेंटीमीटर, R इक्वल टू क्वेश्चन मार्क, D इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला आपल्याकडे आहे C इक्वल टू 2 पाय आर. यावरून तुम्हाला रेडियस मिळेल. Cची व्हॅल्यू आहे 44 इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू R. आता आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, म्हणजे हे नंबर इथे नको आहे. 7ने इकडे डिवाइड केलं आहे म्हणजे इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार, म्हणजे 44 इंटू 7 अपॉन हे न्यूमरेटरचे नंबर इकडे डिनॉमिनेटरला जाणार आहे, म्हणजे 2 इंटू 22 इक्वल टू आपल्याला मिळाले R. आता डिवाइड केलं तर बघा काय येणार आहे, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4 आणि हे 22 कॅन्सल झाले, म्हणजे आपल्याला मिळालं R इक्वल टू 7 सेंटीमीटर. म्हणजे त्या सर्कलची रेडियस आपल्याला मिळालेली आहे 7 सेंटीमीटर. आणि आपल्याला काढायची अजून Dची व्हॅल्यू. फॉर्म्युला आहे D इक्वल टू 2R.
टू इंटू आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 7, 7 टू जा 14, देअरफॉर डी इक्वल टू 14 सेंटीमीटर, म्हणजेच डायमीटर ऑफ द सर्कल किती मिळाला तुम्हाला? 14 सेंटीमीटर. देन नेक्स्ट क्वेश्चन, the radius of a wheel of a school bus is 0.7 meter. The radius of a wheel of a school bus is 0.7 meter. If children's picnic destination is 4.4 kilometer from the school, find the number of rotations of wheel to cover the distance. तुम्हाला प्रश्न काय विचारला बघा त्यांनी, द रेडियस ऑफ अ व्हील ऑफ अ स्कूल बस इज 0.7 मीटर. म्हणजे स्कूल बस जी आहे त्या स्कूल बसचं जे व्हील आहे चाक, त्याची रेडियस तुम्हाला दिलेली आहे 0.7 मीटर. इफ चिल्ड्रन्स पिकनिक डेस्टिनेशन इज 4.4 किलोमीटर, म्हणजे मुलांच्या पिकनिकचं जे ठिकाण आहे सहलीचं ते शाळेपासून किती किलोमीटर दूर आहे? तर 4.4 किलोमीटर दूर आहे. फाइंड द नंबर ऑफ रोटेशन्स ऑफ व्हील टू कवर द डिस्टन्स. फाइंड द नंबर ऑफ रोटेशन्स म्हणजे त्या व्हीलचे किती फेरे होतील टू कवर द डिस्टन्स. किती डिस्टन्स आहे? 4.4 किलोमीटर. म्हणजे एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी त्या स्कूल बसच्या चाकाचे किती फेरे होतील असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात हा क्वेश्चन आहे. रेडियस ऑफ अ व्हील आर रेडियस इक्वल टू 0.7 मीटर. रेडियस आपल्याला मिळालेली आहे. यावरून आपल्याला डायमीटर मिळेल. डायमीटर ऑफ अ व्हील इक्वल टू 2 इंटू डायमीटर कसा काढतो आपण? तर 2R. 2R म्हणजे 2 इंटू 0.7 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं का 7 टू जा 14, 1 डेसिमल पॉईंट आपल्याला पाठीमागे यावं लागेल म्हणजे 1.4 मीटर. देन सर्कम्फरन्स ऑफ अ व्हील. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे पाय डी. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू डीची व्हॅल्यू आहे 1.4 आणि मग 7ने याला डिवाईड केलं तर 7 1 जा 7, 7 0 जा 0.7 टू जा 14 आणि 22 इंटू 0.2, 22 टू जा 44 आणि 1 डेसिमल पॉईंट आपण मागे येणार आहे म्हणजे आपल्याला काय मिळाला? व्हीलचा सर्कम्फरन्स 4.4 मीटर हा सर्कम्फरन्स आपल्याला मिळालेला आहे. आणि मग हा व्हीलचा एवढा जो सर्कम्फरन्स आहे, एक रोटेशन पूर्ण झालं व्हीलचं का एवढं डिस्टन्स ती बस कवर करणार आहे. 1 राउंड ऑफ अ व्हील इज कम्प्लिटेड देन इट कवर्स 4.4 मीटर डिस्टन्स. म्हणजे त्या बसचं जे व्हील आहे ते एका फेऱ्यामध्ये एक रोटेशन त्याचं जर पूर्ण झालं, एक राऊंड जर पूर्ण झाला तर ते काय करते? 4.4 मीटर एवढं डिस्टन्स काय करते? कवर करते. टोटल रोटेशन्स इक्वल टू डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स. टोटल रोटेशन्स इक्वल टू डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स. आणि मग आता आपण व्हॅल्यू पुट करूया. डिस्टन्स तुम्हाला दिलेले 4.4 किलोमीटर. 4.4 किलोमीटर 4.4 किलोमीटर आहे आणि हे मीटर आहे. त्याच्यामुळे ह्या किलोमीटरचं आपल्याला रूपांतर मीटरमध्ये करावं लागेल. म्हणजे कन्वर्ट करावं लागेल 4.4 किलोमीटर इंटू मीटरमध्ये. आणि किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करताना किलोमीटरला 1000ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे 4.4ला 1000ने आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे डिस्टन्स मिळणार आहे मीटरमध्ये. आणि याला अपॉन 4.4 सर्कम्फरन्स जो आहे व्हीलचा तो मीटरमध्ये. आणि मग याला 4.4ला 4.4ने डिवाईड झालेले म्हणजे एक कट झालं म्हणजे आपल्याला मिळाले 1000. देअरफॉर टू कवर 4.4 किलोमीटर डिस्टन्स रोटेशन ऑफ अ व्हील इज 1000. आणि मग तेवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी त्या व्हीलला
किती रोटेशन कंप्लीट करावं लागेल, तर 1000 एवढे रोटेशन कंप्लीट करावे लागणार आहे. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झाला. तुम्ही हे एक्झाम्पल स्वतः अभ्यासायचे आहेत. थँक्यू.